जय शिवराय मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे यांचा खडकी येथील खडकी पिंपळनेर वाडा पाहिला आपण. आणि आता आपण पाहायला आलो आहोत यशवंतराव होळकर यांनी बांधलेला वाफेगाव येथील खेडमधील त्यांचा हा वाडा पाहायला आलो आहे. वाड्याच्या शेजारी एक मोठंसं असं राजेश्वर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे, जे भव्य मंदिर आहे. सध्या त्याची अवस्था थोडीशी हे झालेली आहे, कारण इथं कोणी पाहायला नाही असं वाटतं आहे. ह्या का मंदिराच्या एंट्रन्सलाच बरोबर समोर 2 द्वारपाल आहेत. आणि ही नंदीची अतिशय सुंदर अशी मूर्ती ज्या दगडामध्ये ती कोरलेली आहे ना, त्या दगडामुळे त्या मूर्तीला किती सुंदर आकार आला आहे बघा. अजूनही ती मूर्ती किती छान दिसते बा. तर आतमध्ये आता महादेवाचं दर्शन घेऊयात आपण, आणि मग नंतर यशवंतराव होळकर जिथं राहत होते त्यांचा हा वाडा आपण जाऊन पाहणार आहे. हे 2 द्वारपाल आपण मगाशी पाहिले. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आता. ते असेल ते रस्ता दिसतोय का? नाही, तिला पण तेच असेल तेच मंदिरांचं सांगतात नाही, चुकून रस्ता दिसतोय असं. मग हे बघा, हे राजेश्वर महादेवाचं मंदिर आपण आत्ता पाहिलं. आणि हा समोरच असणारा हा वाड्याचा एंट्रन्स आणि हा वाडा. बघा, भव्य अशी कमान त्याचं महादरवाजा म्हणायला हरकत नाही वाड्याचा. आणि आजूबाजूला असणारी तटबंदी आहे. पूर्णपणे नक्षीकाम केलेले आहे आजूबाजूला. आणि त्याच्या दरवाजेसुद्धा बघा, त्या काळामधले वापरलेली लाकडं आणि हे लोखंड. विकास भाऊ त्यांच्या मुलाला थोडी माहिती देतात. ते तुम्हाला यायचं असेल तर ते छोट्या दरवाज्यात नव्हतं, जो दरवाजा आहे छोटा, मग तेच त्यावेळेची ताकद होती सगळी. शाळा आहे का आता? बघा, ही भिंत आहे. तर आणखीन आतमध्ये जाऊन पाहूयात आपण हा वाडा कसा होता ते. हे बाई यशवंतराव होळकर, हे समोर शाळा आहे बांधलेली. या शाळेच्या शेजारीच एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. आणि दगडामध्ये कोरीव असलेल्या अशा ह्या 2 देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. आणि याच्याच शेजारी एक 12 विहीर आहे. तर ती आता आपण खाली जाऊन पाहूयात. या पायऱ्यांनी खाली उतरायचं आहे. मोठी आहे विहीर, तर ती जाऊन पाहू आता आपण खाली.
ती विहीर पाहिल्यानंतर आपण त्यांच्या मुख्य त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं तिथं आलो आहे. आणि त्याच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला ह्या 2 तोफा आहेत ज्या खूप मोठ्या आहेत, लोखंडामध्ये असलेल्या. आणि हे वरती असलेला फक्त एक पहिला मजला हा दिसतो आहे वरती. तर अजून किती मोठा हा वाडा असेल आपल्याला माहीत नाही, परंतु सध्या तरी वरचा एकच मजला शिल्लक राहिलेला आहे. आतला भाग आपल्याला जेवढा दाखवता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ह्या तोफा मी तुम्हाला आत्ताच दाखवल्या. दोन्ही तोफा खूप मोठ्या आहेत, लोखंडामध्ये, भरीव लोखंडामध्ये असलेल्या. बघा, ही पण किती मोठी तोफ आहे. बरोबर जिथं दरवाजा आहे त्या दरवाजाच्या समोर ठेवलेल्या आहेत ह्या दोन्ही तोफा. तर चला आतमध्ये जाऊन आपण तो वाडा पाहूयात. हे दरवाजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या काळामधलेच आहेत, हे 17व्या शतकामध्ये बांधलेले. आणि आता आतमध्ये वाड्याचं काम चालू आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता त्याचे जीर्णोद्धार चालू आहे. आता आपण पाठीमागे पण आलो ना, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते दगड तयार करायचं काम चालू होतं. आणि हे त्या ठिकाणी जिथे ते राहत होते बहुतेक, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. बघा, ह्याचे नक्षीकाम बघा कसं केलेलं आहे हे दगडामध्ये. आणि इथूनच आपल्याला आता डाव्या बाजूने आपण वरती जाऊन वरचे जे महाल होते, ज्या खोल्या होत्या, त्या खोल्या जाऊन आता आपण पाहूयात. हे जे विटा आहेत ह्या पण त्या काळामध्ये बांधलेल्याच आहेत. इथं काय खाली आणि हे खाली हे बघा, इथून ह्या पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचं आहे. ह्या लाकडाच्या पायऱ्या सुद्धा त्या काळामधल्या आहेत. एकच माणूस इथनं वरती जाऊ शकतो अशा आहेत त्या. तर चला वरती जाऊन पाहूयात की त्या खोल्या छोट्या छोट्या खोल्या आहेत, परंतु त्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत त्या. हे बघा, ह्या अशा खोल्या आहेत आणि पूर्ण चारही बाजूनी फिरता येईल असं त्या खोल्यांच्या, म्हणजे वाड्याच्या चारही बाजूने आपल्याला वरनंसुद्धा फिरता येईल असे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याचं. हे बघा, वरनं वाडा कसा दिसतोय बघा. काम चालू आहे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये. हे बघा, ह्या खोलीमधनं आपण ह्या पुढच्या खोलीमध्ये गेलो ना की त्याच्या पुढंच आपण चारही बाजूने फिरू शकतो असं बनवलेली त्याचं वाट आहे. हे बघा, ही अशी वाट, एकच माणूस इथनं जाऊ शकतो अशी बनवलेली वाट आहे. तर आपण ती पूर्ण जाऊन पाहू. पण बघा, इथनं पण वाडा बघा कसा दिसतोय आपल्याला. वाडा म्हणजे वाड्यामधला हा महल असावा जिथं ते राहत असावे. तर चला आता पुढं जाऊन पाहूयात आपण. हे वरनं बघा, वाड्याच्या मुख्य वाड्याच्या ज्या आजूबाजूची तटबंदी होती ती दिसते. आणि हा आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला भेटतो आहे. आणि वरनंच आपण आता हा वाडा पण बघा कसा दिसतो आहे ते पाहू. बघा, पक पक पकाक जो पिक्चर आहे ना नाना पाटेकरांचा, त्याची शूटिंग इथं झाली. त्या विहिरीत त्यांनी जिथं उडी मारली ना, ती विहीर बघायला आलो आहे आपण. काय समोरचं ते चिंचेचं झाड, ज्या चिंचेच्या झाडावरती बसून त्यांनी उडी मारली होती नाना पाटेकरांनी,
तर चला जवळ जाऊन बघू ती विहीर आता आपण.